वंचित बहुजन आघाडीची सांगली जिल्हा कार्यकारिणी जाहीर। आपण चॅनलवर नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा। वंचित बहुजन आघाडीच्या प्रदेश कार्यालयातून वंचित बहुजन आघाडीची सांगली जिल्हा कार्यकारिणीची घोषणा करण्यात आली। पक्षात सक्रियपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना या कार्यकारिणीत सामावून घेण्यात आलं। यामध्ये कवटेमहांकाळ तालुक्यातील युवा कार्यकर्ते रुपेश बाबूराव माने यांची वंचित बहुजन आघाडीच्या सांगली जिल्हा संघटकपदी नियुक्ती करण्यात आली, तर कवटेमहांकाळ शहरातील भूषण चंदनशिवे यांची वंचित बहुजन आघाडीच्या सांगली जिल्हा उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली। रुपेश माने हे फुले शाहू आंबेडकरी चळवळीतील धडाकेबाज काम करणारे कार्यकर्ते आहेत। अतिशय शांत संयमी स्वभाव असणारे माने हे सर्वसामान्य वंचित वृद्ध महिला व विद्यार्थी यांच्या हक्कासाठी लढा देत आहेत। सर्वसामान्य घटकाला न्याय मिळवून देण्यासाठी प्रामाणिकपणे झटण्याचं काम करत आहेत। कवटेमहांकाळ तालुक्यातील घोरपडी येथील रुपेश माने व कवटेमहांकाळ शहरातील भूषण चंदनशिवे यांची वंचित बहुजन आघाडीच्या जिल्हा कार्यकारिणीत नियुक्ती झाल्यामुळे त्यांचे सर्वत्र अभिनंदन करण्यात येत असून शुभेच्छांचा वर्षाव केला जात आहे। रुपेश माने हे फुले शाहू आंबेडकरी चळवळीमध्ये धडाकेबाजपणे काम करत आहेत। संपूर्ण महाराष्ट्रातील बातम्या पाहण्यासाठी यूट्यूबवर शिवकाळ न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा। बेल आयकॉनवर प्रेस करून महत्त्वाच्या अपडेट्स मिळवा। आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा। शिवकाळ न्यूजसाठी मुख्य संपादक सुभाष गाडे।